नमस्कार मुलांनो, परत स्वागत आहे. आजूबाजूला पहा, फार्म हार्वेस्ट फेस्टिवल सुरू झाला आहे. फुगे उडत आहेत, प्राणी नाचत आहेत आणि फळे आणि भाज्यांच्या टोपल्या मोजण्यासाठी तयार आहेत. मागच्या वेळी आम्ही काय शिकलो ते आठवते का? होय, आम्ही मोठ्या संख्या कशा वाचायच्या, प्रत्येक अंकाला स्थान कसे आहे हे शोधून काढले. शेकडो, 10 आणि 1 आणि आम्ही आमचा नंबर परेडमध्ये कूच केले. आज फार्म एका नवीन आव्हानाने गुंजत आहे. शेतकऱ्यांना त्यांची कापणी वाढवण्यासाठी आमच्या मदतीची गरज आहे. कसे करायचे ते आपण शिकू. स्तंभांमध्ये स्टॅक करून संख्या जोडा. शेजारी शेजारी संख्या जोडा. सर्व काही योग्य ठिकाणी ठेवण्यासाठी शेकडो, 10 आणि 1 वापरा. वास्तविक शेती शब्द समस्या सोडवा. तर तुमची टोपली घ्या, तुमचे गणिताचे बूट घाला आणि हार्वेस्ट फेस्टिवल ॲडव्हेंचरसाठी सज्ज व्हा. येथे शेतकरी राजू त्याच्या एकूण 24 सफरचंदांची टोपली घेऊन जातो. चला तपासूया. 2 10 क्रेटमध्ये जा आणि 4 त्या क्रेटमध्ये जा. त्यामुळे 24 होतात. आता बघा, शेतकरी सीधा तिच्या टोपलीत सामील होत आहे. ती 35 सफरचंद आणते. ती 3 10 पट आणि 5 आहेत ते क्रेटमध्ये जातात. आता त्यांना जोडूया, जसे की कापणीच्या टोपल्या स्टॅक करणे. प्रथम 4 अधिक 5. आम्हाला किती मिळतात? होय, 9 1. ओव्हरफ्लो नाही, त्यामुळे सर्व मध्ये पुढे 10 पट, 2 10 पट अधिक 3 10 ते 5 10 करते. तर मिळून आपल्याकडे 5 10 आणि 9 1 आहेत, म्हणजे 59 सफरचंद. बघा किती सोपे होते ते. जेव्हा कोणतेही क्रेट ओव्हरफ्लो होत नाही तेव्हा आम्ही त्यांना सरळ रचतो. पुन्हा एकत्र न करता ते उभे जोड आहे. कधी कधी शेतकरी त्यांचे आकडे रचत नाहीत, ते त्यांना शेजारी शेजारी जोडतात. फार्म स्कोअरबोर्ड वर पहा, त्यावर 27 अधिक 52 लिहिले आहे. चला स्थान मूल्य क्रेट वापरून त्यांना वेगळे करूया. पहिला आकडा 27 म्हणजे 2, 10 म्हणजे 20 आणि 7 1 म्हणजे 1 7. दुसरा क्रमांक 52 म्हणजे 5 10 म्हणजे 50 आणि 2 1 म्हणजे 2. आता त्यांना जोडूया. 10 पहिले, 20 अधिक 50 बरोबर 70. पुढे 1 7 अधिक 2 बरोबर 9. आणि जेव्हा आपण 70 आणि 9 एकत्र जोडतो तेव्हा आपल्याला 79 मिळतात. जेव्हा आपण शेजारी शेजारी संख्या जोडतो तेव्हा ती क्षैतिज बेरीज असते. आता पुनर्गठन सह बेरीज करूया. शेतकरी राजूकडे 48 सफरचंद आहेत, म्हणजे 4 10 आणि 8 1. शेतकरी सीतेकडे 36 सफरचंद आहेत, म्हणजेच 3 10 आणि 6 1.
48 अधिक 36. पायरी 1. 8 अधिक 6 बरोबर 14. 1 मध्ये 4 लिहा. 1 ला 10 मध्ये घेऊन जा. पायरी 2. 10 4 अधिक 3 अधिक 1 बरोबर 8. 10 मध्ये 8 लिहा. उत्तर 84 सफरचंद. जेव्हा जेव्हा एखाद्या ठिकाणाची एकूण संख्या 10 किंवा त्याहून अधिक असते तेव्हा आपण ती दुसऱ्या ठिकाणी नेतो, त्याला पुनर्गठन म्हणतात. येथे शेतीचे खरे आव्हान आहे. शेतकरी राजूने 125 मक्याचे पीक घेतले. शेतकरी सीता यांनी 243 मक्याचे पीक घेतले. एकूण किती कॉर्न? चला शोधूया. चला स्थान मूल्य वापरून बेरीज करूया. एकांकिकेच्या स्थानापासून सुरुवात करा. 5 अधिक 3 म्हणजे 8 एकांकिके. पुढे 10 स्थान 2 अधिक 4 म्हणजे 6 दशक. शेवटी 100 स्थान 1 अधिक 2 बरोबर 3 शतके. आता त्यांना एकत्र करा. 368 कॉर्न. शेतकरी त्यांच्या पिकांची गणना अशा प्रकारे करतात. काळजीपूर्वक 100, 10 आणि 1 जोडतात. अद्भुत काम नंबर चॅम्प्स. आज आपण काय शिकलो ते लवकर लक्षात ठेवूया. पुनर्गठन न करता उभ्या बेरीज म्हणजे 1, 10 आणि 100 ठिकाणी थेट संख्या जोडणे. पुनर्गठनासह अनुलंब बेरीज म्हणजे जेव्हा एकूण संख्या 10 किंवा त्याहून अधिक असेल तेव्हा पुढील स्थानावर नेणे. क्षैतिज बेरीज म्हणजे एकाच ओळीत शेजारी शेजारी संख्या जोडणे. बेरीज मध्ये स्थान मूल्य म्हणजे योग्य ठिकाणी अंक जोडणे म्हणजे 100, 10, 6, 10, 1 सह 1 आणि 100 सह. बस आता तुम्ही खरे ऑडिशन चॅम्पियन आहात. पुढच्या वेळी भेटू. बाय बाय.